पुण्याचं स्थान आणि विस्तार हा सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत। तर बघा, राज्याच्या पश्चिमेला वसलेल्या या जिल्ह्याचा उत्तरेस व पूर्वेस अहमदनगर जिल्हा आहे। तर या ठिकाणी बघा, राज्य जे आहे तर राज्याच्या पश्चिमेला पुणे हे शहर, पुणे हा जिल्हा वसलेला आहे आणि त्याच्या उत्तरेकडे तसंच पूर्वेकडे अहमदनगर हा जिल्हा आहे। त्याचप्रमाणे त्याच्या आग्नेय दिशेला सोलापूर हा जिल्हा आहे। तसंच दक्षिणेकडे सातारा जिल्हा आणि पश्चिमेला रायगड जिल्हा, या ठिकाणी बघा पश्चिमेला रायगड आहे आणि वायव्येस ठाणे हा जिल्हा या ठिकाणी आहे। तर अशा प्रकारे ठाणे, रायगड, सातारा, सोलापूर आणि अहमदनगर या सर्व जिल्ह्याच्या मध्ये असणारा पुणे हा एक जिल्हा आहे। आता हा जो पुणे जिल्हा आहे तर याचं जे क्षेत्रफळ आहे ते मित्रांनो 15,643 किलोमीटर क्षेत्रफळ असणारा हा जिल्हा आहे आणि याचे पूर्व पश्चिम विस्तार जर बघितला तर बघा, या ठिकाणी अशा प्रकारे पूर्व पश्चिम जर विस्तार बघितला तर तो सुमारे 171 किलोमीटर एवढा पूर्व पश्चिम विस्तार आहे। तर दक्षिण उत्तर विस्तार जो आहे, हा दक्षिण उत्तर विस्तार जो आहे तो 115 किलोमीटर। जिल्ह्याचे जे मुख्य ठिकाण आहे, हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणजेच पुणे हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे। या जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुके आहेत। तर त्याच्यामध्ये बघा, जुन्नर आहे, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, त्यानंतर शिरूर आहे, पुणे, पुरंदर, दौंड, बारामती आणि इंदापूर, अशा प्रकारे एकूण 14 तालुके यामध्ये आहेत। त्याचप्रमाणे बघा मित्रांनो, खेड जे आहे तर खेड कशासाठी प्रसिद्ध आहे किंवा खेड कोणत्या गोष्टीसाठी आपण ओळखतो, तर आपल्याला माहित आहे की भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे जे क्रांतिकारक होते याच्यामधील राजगुरू यांचा जन्म हा या खेडमध्ये झालेला होता। त्यानंतर बघा, पुणे जो आहे, या पुणे शहराची 2011च्या जनगणनेनुसार जी लोकसंख्या आहे ती म्हणजे 94,29,408 इतकी लोकसंख्या ही पुणे जिल्ह्याची आहे। आणि 2011च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार लोकसंख्येचा जर विचार केला तर हा जिल्हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा ठरतो। बघा, लोकसंख्येच्या बाबतीमध्ये पुणे जिल्हा हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा ठरतो। तर पुणे हा जो जिल्हा आहे याच्यामध्ये प्रामुख्याने पश्चिम आणि वायव्य डोंगराळ भागामध्ये महादेव कोळी, ठाकर व अल्प प्रमाणामध्ये कातकरी या 3 आदिवासी जमाती आढळतात। बघा, महादेव कोळी, ठाकर आणि कातकरी हे आदिवासी जमाती या पुणे जिल्ह्याच्या पश्चिम आणि वायव्य भागामध्ये आढळतात। पुणे जिल्ह्याची जी भूरचना आहे तर याच्यामध्ये जिल्ह्याच्या पश्चिमेकडे या ठिकाणी काय आहे मित्रांनो, तर या ठिकाणी बघा डोंगराळ भाग आहे। या भागाला लागून असलेल्या पूर्वेकडील टेकड्यांचा उंच सखल भाग, या ठिकाणी बघा उंच सखल असा पूर्वेचा टेकड्यांचा भाग आहे। तर आणि पूर्वेकडील काय आहे तर पठारी प्रदेश आहे। जिल्ह्याचा सर्वसाधारण प्राकृतिक रचना आहे आणि जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व भोर या तालुक्याचा काही भाग, बघा जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे आणि भोर यांचा काही भाग हा पश्चिमेकडील जो भाग आहे हा डोंगराळ भाग आहे मित्रांनो। तर याच तालुक्याचा पूर्व भाग आणि शिरूर, हवेली या ठिकाणचा, हवेली व पुरंदर या तालुक्याचा काही भाग टेकड्यांच्या उंच सखल प्रदेशात समाविष्ट आहे। बघा, तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की पश्चिमेकडे म्हणजे कोणकोणते, जुन्नर आहे, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर या तालुक्याचा काही भाग हा पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशात आहे। मग हा भाग कुठे आहे तर मित्रांनो हा पश्चिम भागाला लागून आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर याच तालुक्याचा पूर्व भाग जो आहे, मग पूर्व भाग जो आहे या पूर्व भागामध्ये त्याचप्रमाणे शिरूर आहे, हवेली, पुणे आहे, पुरंदर आहे या ठिकाणचा जो भाग आहे, या भाग हा उंच सखल अशा टेकड्यांचा आहे। आणि त्याच नंतर जिल्ह्याच्या पूर्वेकडील आणि आग्नेयेकडील जो भाग आहे तो पठारी असल्यामुळे या भागाला देश असं संबोधलं जातं। या भागामध्ये दौंड आहे, बारामती आहे आणि इंदापूर या 3 तालुक्यांचा समावेश पठारी भागात होतो। त्याच्यानंतर पुणे जिल्ह्याचं जे हवामान आहे हे उष्ण, कोरडे व आल्हाददायक असून उन्हाळ्यामध्ये ते उष्ण असते। तर हे उन्हाळ्यामध्ये उष्ण असते, तर त्या ठिकाणी 41 अंश सेंटीग्रेड पेक्षा अधिक तापमान असतं। तर हिवाळ्यामध्ये
ते 6 अंश सेंटीग्रेड इतकं असतं। जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो। बघा, पुणे घाट माथ्यावरती साधारणपणे 300 ते 400 सेंटीमीटर असून जसजसं पूर्वेकडे जावं तसतसं हे प्रमाण कमी होत जातं। म्हणजे या ठिकाणी बघा, इकडल्या बाजूला हा पश्चिम भाग जो आहे, घाटमाथा जो आहे, या ठिकाणी जवळपास 300 ते 400 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो। परंतु जसजसं इकडं पूर्वेकडे जाऊ तसतसं हे पावसाचं प्रमाण 70 ते 120 सेंटीमीटर पर्यंत येतं, कमी होत जातं। आता या जिल्ह्यामध्ये ज्या नद्या आहेत ते बघा, भीमा नदी जी आहे ही नदी आंबेगाव या ठिकाणी उगम पावते आणि ही बघा, भीमा नदी जी आहे ही पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि प्रमुख नदी आहे। तर उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत जाणाऱ्या मांडवी, कुकडी, मीना, घोड, भीमा, इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा, करा व नीरा या जिल्ह्यातील प्रमुख नदी आहेत। बघा, भीमा नदीसोबतच आपल्याला अजून काही नद्यांची नावं लक्षात ठेवायची आहेत। याच्यामध्येच मांडवी आहे, कुकडी आहे, मीना, घोड, इंद्रायणी, पवना, मुळा, मुठा, करा व नीरा या नद्या पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येतात किंवा पुणे जिल्ह्यातील या प्रमुख नद्या आहेत। भीमा नदी जी आहे तर भीमा नदीच्या काठावरती खेड, त्यालाच आपण राजगुरुनगर आणि दौंड हे 2 तालुके या भीमा नदीच्या काठावरती आहेत। त्यानंतर बघा, नीरा नदी आहे तर नीरा नदी ही च्या काठावरती भोर तालुका आहे मित्रांनो। भोर तालुका हा नीरा नदीच्या काठावरती आहे। त्याचप्रमाणे कुरा नदी जी आहे तर कुरा नदी ही बारामती जो तालुका आहे हा तालुका कुरा नदीच्या काठावरती वसलेला आहे। तर मुळा आणि मुठा या नद्यांच्या काठावरती पुणे हे शहर वसलेलं आहे। त्याच्यानंतर कुकडी नदी जी आहे तर कुकडी नदीच्या काठावरती जुन्नर हा तालुका वसलेला आहे मित्रांनो। तर जुन्नर हा तालुका जो आहे तो शिवाजी महाराजांचा जन्म हा जुन्नर या तालुक्यामध्ये शिवनेरी या ठिकाणी झालेला आहे, तो हाच जुन्नर तालुका आहे आणि हा तालुका कुकडी या नदीच्या काठावरती वसलेला आहे। त्या तसंच इंद्रायणी या नदीच्या काठावरती देहू आणि आळंदी ही 2 शहरं वसलेली आहेत। तर घोड नदीच्या काठावरती आंबेगाव, गोडेगाव व शिरूर ही शहरं वसलेली आहेत व भीमा व नीरा यांचा जो संगम झालेला आहे त्या संगमावरती नीरा नरसिंगपूर हे शहर वसलेलं आहे। तर यानंतर या शहरामधील जे काही धरणं आहेत या धरणाविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहूयात। तर घर येथे आहे। तर भोर तालुका कुठं आहे तर बघा, या ठिकाणी जो भोर तालुका आहे या भोर तालुक्यामध्ये हे भाटगडी वेळवंडी नदीवर भाटघर हे धरण आहे आणि येथील जो जलाशय आहे याला येसाजी कंक जलाशय असं संबोधलं जातं। तर बघा, भाटघर जे धरण आहे या धरणातील जो जलाशय आहे या जलाशयालाच येसाजी कंक धरण किंवा येसाजी कंक जलाशय असं संबोधलं जातं आणि या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प कार्यरत आहे। दुसरं जे धरण आहे ते म्हणजे पानशेत धरण। तर हे धरण जे आहे ते म्हणजे मुळशी तालुक्यात, बघा, मुळशी तालुक्यामध्ये आंबी या मुठेच्या उपनदीवर पानशेत हे धरण आहे आणि या धरणात जो जलाशय आहे या जलाशयाला तानाजी सागर हे नाव देण्यात आलेलं आहे। तर बघा, भाटघर धरण जे आहे येथील जलाशयास येसाजी कंक जलाशय असं नाव देण्यात आलेलं आहे। तर पानशेत जे धरण आहे यातील जलाशयाला तानाजी सागर असं नाव देण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर वरसगाव धरण जे आहे तर हे धरण सुद्धा मुळशी तालुक्यात मोसी या मुठेच्या उपनदीवर वरसगाव येथे आहे। तर बघा, वरसगाव धरण कुठं आहे तर मोसी या मुठेच्या उपनदीवर वरसगाव या ठिकाणी आहे आणि येथील जो जलाशय आहे त्याला वीर बाजी पासलकर जलाशय, बघा, वीर बाजी पासलकर जलाशय असं नाव देण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे खडकवासला धरण आहे मित्रांनो आणि खडकवासला आंबी, मोसी आणि मुठा या नद्यांवर हवेली तालुक्यामध्ये खडकवासला येथे हे धरण आहे। म्हणजे बघा, या ठिकाणी जे आहे ते खडकवासला धरण आहे आणि त्यानंतर पवना धरण आहे। तर मावळ या ठिकाणी बघा, मावळ तालुक्यात पवना नदीवर फागणे या ठिकाणी पवना धरण आहे आणि या ठिकाणी सुद्धा जलविद्युत निर्मिती केंद्र आहे। त्यानंतर पुढचं जे धरण आहे ते म्हणजे मुळशी धरण आहे। पुण्याजवळ मुळशी तालुक्यात मुळशी गावाजवळ टाटा कंपनीनं बांधलेलं धरण आहे। तर बघा, मुळशी अंतर्गत घोड नदीवर चिंचणी हे धरण शिरूर तालुक्यामध्ये आहे। त्याचप्रमाणे डिंबे तालुका आंबेगाव येथे धरण आहे। त्यानंतर कुरुती, वीर, एडगाव व माणिकडोह हे जुन्नर तालुक्यातील धरणे आहेत। या व्यतिरिक्त
चासकमान प्रकल्प, खेड, पुष्पावती प्रकल्प, नाझरे प्रकल्प हे मध्यम स्वरूपाचे प्रकल्प या जिल्ह्यामध्ये आहेत. या ठिकाणची वनं तर बघा, जिल्ह्याचा बराचसा मोठा भाग हा पर्वतीय आणि डोंगराळ आहे. तसंच जिल्ह्याचा एकूण क्षेत्रफळाच्या केवळ 2 वनाखाली आहे. येथील वनामध्ये लांडगे, कोल्हे, तरस, ससा, रानमांजर, मुंगूस, साया यासारखे प्राणी, तर रानकोंबडा, तितर, मोर, पोपट, बुलबुल, कबूतर यासारखे सुमारे 300 जातीचे पक्षी हे आढळतात. आणि भीमाशंकर येथील वनामध्ये शेकरू ही उडणारी खार आपल्याला आढळते. आणि शेकरू ही खार जी आहे किंवा शेकरू हा जो प्राणी आहे हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे मित्रांनो. त्यानंतर बघा, पुणे जिल्ह्याची जी मृदा आहे, माती कशा प्रकारची आहे, तर पुणे जिल्ह्यामध्ये तांबडी, तकपिरी व काळी अशी 3 प्रकारची मृदा आढळते. बघा, तांबडी, तकपिरी आणि काळी या 3 प्रकारची मृदा ही पुणे जिल्ह्यामध्ये आढळते. आणि पश्चिमेकडून जसजसं पूर्वेकडे जावं तसतशी मृदेची सुपीकता वाढलेली दिसून येते. म्हणजेच या ठिकाणी पश्चिमेकडून जसजसं पूर्वेकडे जातात तसतसं काय झालेलं आहे, तर मृदेची सुपीकता ही वाढलेली दिसून येते. जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, पुरंदर या परिसरामध्ये बघा, जुन्नर, आंबेगाव, खेड व पुरंदर हा जो भाग आहे तर या परिसरामध्ये तांबडी मृदा आढळून येते. तर खेड, हवेली, दौंड, त्यानंतर पुरंदर हा जो परिसर आहे या परिसरामध्ये तपकिरी, तर इंदापूर व बारामती या तालुक्यामध्ये काळी कसदार मृदा हे पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यामध्ये शेती हा या जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय आहे. बघा, शेती हा जिल्ह्याचा प्रमुख व्यवसाय आहे. आणि भात व बाजरी ही येथील प्रमुख खरीप पिके आहेत. बघा, खरीप पिके कोणती आहेत, तर भात व बाजरी ही या ठिकाणची प्रमुख खरीप पिकं आहेत. तर गहू आणि हरभरा ही येथील प्रमुख रब्बी पिकं आहेत. रब्बी पिकं कोणती आहेत, तर गहू आणि हरभरा ही या ठिकाणची प्रमुख रब्बी पिकं आहेत. ज्वारीचे पीक येथे दोन्ही हंगामात घेतले जाते. आणि ऊस हे जिल्ह्यातील प्रमुख बागायती पीक आहे. तर बघा मित्रांनो, या 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत की जे प्रमुख व्यवसाय जो आहे तो म्हणजे शेती आहे. आणि भात व बाजरी ही प्रमुख खरीप पिकं आहेत. तर गहू आणि हरभरा ही प्रमुख रब्बी पिकं आहेत. तर ज्वारीचे पीक येथे दोन्ही हंगामामध्ये घेतले जाते. आणि ऊस हे जिल्ह्यातील प्रमुख बागायती पीक आहे. पुणे जिल्ह्यामधील जे उद्योगधंदे आहेत, तर बघा, मुंबई आणि ठाणेचं विभाजन होण्यापूर्वीचं ठाणे जे आहे या जिल्ह्यानंतर राज्यातील औद्योगिकदृष्ट्या जर महत्त्वाचा जिल्हा असेल तर तो म्हणजे पुणे जिल्हा आहे. आणि भोसरी, पिंपरी चिंचवड ही जिल्ह्यातील प्रमुख मुंबई महामार्गावर वसलेली प्रमुख औद्योगिक केंद्र आहेत. तर कोणती आहेत, तर बघा, भोसरी, पिंपरी चिंचवड ही काय आहेत, प्रमुख औद्योगिक केंद्र आहेत. तसंच गुलटेकडी, पर्वती, हडपसर, बारामती, भोर, लोणावळा, जेजुरी, कुरकुंभ, पिरंगुट, चाकण, कोरेगाव, कारेगाव, शिक्रापूर, रांजणगाव येथेही औद्योगिक वसाहती व औद्योगिक केंद्र आहेत. स्कूटर्स, मोटारी, विविध यंत्रे, इलेक्ट्रॉनिक्स, दारुगोळा, काच सामान, रंग, कापड, कागद, साखर, खाद्यतेल, अन्न प्रक्रिया, पेनिसिलिन, नायलॉन इत्यादी उद्योग या जिल्ह्यामध्ये आहेत. वाहतुका तर बघा, मुंबई चेन्नई क्रमांक 4, पुणे विजयवाडा क्रमांक 9, तसंच पुणे नाशिक क्रमांक 50 हे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग या जिल्ह्यातून गेलेले आहेत. तर मुंबई, पुणे, सोलापूर तसंच दौंड, बारामती, पुणे, मिरज, कोल्हापूर हे लोहमार्ग सुद्धा या जिल्ह्यातून गेलेले आहेत. पुणे ही हवाई मार्गाचे केंद्र असून लोहगाव येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. बघा, महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की लोहगाव या ठिकाणी काय आहे, आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. काही महत्त्वाची ठिकाणं आहेत, महत्त्वाची स्थळं आहेत, त्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहूयात. तर सर्वात अगोदर माहिती घेत असताना पुणे हे जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे आणि मुळा, मुठा या नदीच्या संगमावरती वसलेलं हे शहर आहे.
हे एक ऐतिहासिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व औद्योगिक केंद्र मानलं जातं. त्याच्यानंतर 2 नंबरचं जे महत्त्वाचं स्थळ आहे ते म्हणजे जुन्नर. तर जुन्नर हे तालुक्याचं ठिकाण असून तेथे शिवनेरी हा ऐतिहासिक किल्ला आहे. हे छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असून तेथे शिवाई देवीचं मंदिर आहे. त्यानंतर बघा, पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचं जे तिसरं ठिकाण आहे ते म्हणजे भीमाशंकर. तर आंबेगाव तालुक्यात भीमा नदीचं उगमस्थान आहे आणि येथील महादेवाचे देवस्थान 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं. येथे दरवर्षी यात्रा भरते. येथे अभयारण्य विकसित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर 4 नंबरचं जे महत्त्वाचं ठिकाण आहे ते म्हणजे चाकण. हे ठिकाण खेड तालुक्यामध्ये येतं. येथे काट्यांची मोठी बाजारपेठ आहे. बघा, खेड तालुका किंवा चाकण या ठिकाणी काय आहे तर काट्यांची मोठी बाजारपेठ असून येथील भुईकोट किल्ला हा प्रसिद्ध आहे. तर चाकणचा भुईकोट किल्ला हा प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी काट्यांची मोठी बाजारपेठ आहे. त्यानंतर 5व्या नंबरचं जे महत्त्वाचं ठिकाण येतं ते म्हणजे पिंपरी चिंचवड. तर हे एक औद्योगिक ठिकाण आहे. चिंचवड येथे श्री मोरया गोसावी यांची समाधी आहे. येथून जवळच निगडी येथे अप्पूघर हे करमणुकीचे ठिकाण आहे. तर बघा, पिंपरी चिंचवडच्या जवळच अप्पूघर हे एक करमणुकीचे ठिकाण आहे. त्यानंतर 6वं जे महत्त्वाचं ठिकाण आहे ते म्हणजे राजगुरुनगर. तर खेड तालुक्यामध्ये राजगुरुनगर हे एक मुख्य ठिकाण आहे. हुतात्मा राजगुरू यांचे जन्मगाव आहे. त्यानंतर देहू, इंद्रायणी नदीच्या काठावरती वसलेलं देहू हे हवेली तालुक्यात वसलेलं एक तीर्थक्षेत्र आहे आणि संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आहे. प्रत्येक वर्षी फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम बीज येथे मोठी यात्रा भरते. त्यानंतरचं पुढचं जे महत्त्वाचं ठिकाण आहे मित्रांनो ते म्हणजे आळंदी आहे. तर खेड तालुक्यात इंद्रायणीच्या काठी वसलेलं हे एक तीर्थक्षेत्र आहे आणि संत ज्ञानेश्वरांची समाधी ही आळंदी या ठिकाणी आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला ज्ञानेश्वराच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक हे आळंदीला येत असतात. त्यानंतरचं महत्त्वाचं ठिकाण म्हणजे तळेगाव आहे. तर काचेचा कारखाना हा तळेगाव या ठिकाणी आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे. तर बघा, तळेगाव या ठिकाणी काय आहे, काचेचा कारखाना आहे. त्यानंतरचं महत्त्वाचं जे ठिकाण आहे ते म्हणजे लोणावळा आहे. तर लोणावळा हा मावळ तालुक्यामध्ये आहे. बघा मित्रांनो, कुठं आहे तर मावळ तालुक्यामध्ये लोणावळा आहे आणि लोणावळा हे एक थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण आहे. जवळच कार्ले, भांजे व बेडसा येथे प्राचीन लेणी आहेत. बघा, कार्ले, भांजे, बेडसा येथे काय आहे तर प्राचीन लेणी आहेत आणि INS शिवाजी हे नौदल प्रशिक्षण केंद्र देखील लोणावळा या ठिकाणी आहे. तर बघा, हे एक महत्त्वाचे मुद्दा आहे, तो अंडरलाईन करून घ्या मित्रांनो. तर INS शिवाजी हे नौदल प्रशिक्षण केंद्र हे कुठं आहे तर हे लोणावळा या ठिकाणी आहे. तर लोणावळ्यामध्येच कार्ले, भांजे व बेडसा हे प्राचीन लेणी सुद्धा या ठिकाणी आहे आणि लोणावळा हा कुठं आहे तर मावळ तालुक्यामध्ये आहे. त्याच्यानंतरचं पुढचं महत्त्वाचं ठिकाण जे आहे ते म्हणजे सासवड आहे. तर पुरंदर तालुक्याचं हे एक ठिकाण आहे आणि या ठिकाणी सोपान देवाची समाधी आहे. बघा, सासवडला काय आहे तर सोपान देवाची समाधी ही सासवडला आहे आणि जवळच पुरंदर किल्ला आणि आचार्य अत्रे यांचं जन्मस्थान असलेलं कोठीत हे गाव आहे. तर बघा, कोठीत या ठिकाणी पुरंदर किल्ला आणि आचार्य अत्रे यांचं जन्मस्थान. त्यानंतरचं पुढचं जे ठिकाण आहे ते म्हणजे जेजुरी आहे मित्रांनो. तर जेजुरी पुरंदर तालुक्यात खंडोबाचे देवस्थान आहे. जेजुरीला काय आहे, खंडोबाचे देवस्थान आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील पुढचं जे महत्त्वाचं ठिकाण आहे ते म्हणजे खेड शिवापूर. हवेली तालुक्यामध्ये हिंदू मुस्लिम धर्मियाचे श्रद्धास्थान असलेले कमर अली दरवेशा चादरी येथे आहे. दरवेशा चादरी, कमर अली दरवेशा चादरी हे खेड शिवापूर या ठिकाणी आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील जे 14वं महत्त्वाचं ठिकाण आहे ते म्हणजे आर्वी आहे. तर जुन्नर तालुक्यात हे ठिकाण आहे आणि येथे विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र आहे. तर कोणतं आहे, विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी या ठिकाणी आहे. त्यानंतर बनेश्वर नसरापूर जवळील निसर्गरम्य ठिकाण आहे आणि या ठिकाणचं शिवमंदिर हे प्रसिद्ध आहे. त्यानंतर बघा, पुढचं जे ठिकाण आहे ते म्हणजे वडू आहे. शिरूर तालुक्यामध्ये वडू हे ठिकाण आहे आणि याच ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी हे वडू या ठिकाणी आहे. त्यानंतरचं पुढचं महत्त्वाचं जे ठिकाण आहे ते म्हणजे भाटघर. भोर तालुक्यात वेळवंडी नदीवर बांधलेलं लॉईड धरण येथे आहे. हे धरण
पर्यटन केंद्र म्हणूनही विकसित होत आहे. त्यानंतरचं 18वं जे ठिकाण आहे ते म्हणजे वीर नीरा नदीवर धरण, जलविद्युत केंद्र व पर्यटनाचे केंद्र. याशिवाय सिंहगड तालुका हवेली, तोरणागड तालुका वेल्हे, राजगड, पुरंदरगड व वज्रगड, लोहगड व विसापूर हे प्रसिद्ध गड सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे आज आपण पुणे या जिल्ह्याची माहिती पाहिलेली आहे. याच्यानंतर पुढील जिल्ह्याची माहिती ही आपण पाहणार आहोत.